नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले स्वागत करतो. आज 2 दिवस कमी आहेत, 1 महिना पूर्ण होण्यासाठी. मनोज जिरगे या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं लातूर शहराला ट्रॅफिकचे नियम काय असतात ते दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरोखरच लातूरच्या जनतेला ते नियम फॉलो करतात का ते सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे म्हणजे जिल्हा परिषद असेल किंवा मिनी मार्केट असेल किंवा राजीव गांधी पुतळा असेल, त्या ठिकाणावरनं जे आउटसाईडनं गाड्या येणाऱ्या आहेत, नो एंट्रीमधनं गाड्या येणार आहेत, त्याकडे सुद्धा पोलिसांचं दुर्लक्ष होताना दिसत आहे. कारण ज्या सिग्नलला एक माणूस असतो, एक माणसानं कुठं कुठं पळायचं, कोणाकोणावर फाईन मारायचा, हा पण एक प्रश्न आहे. लातूरच्या जनतेनं खरोखरच लातूर शहर ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य केलंय का हे सुद्धा आपण जाणून घेऊया. साहेब, पोलीस क्राईम न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आणि प्रथम आपण ज्यावेळेस ह्या ठिकाणचा चार्ज घेतला, कोणत्या कोणत्या कल्पना आपल्या ह्याच्यामध्ये आल्यात की नियम जे आहेत ते नियम आपण ह्या ठिकाणी लागू करायला पाहिजेत, पण ते लागू झालेले नाहीत. पोलीस क्राईम न्यूजमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम पोलीस क्राईम न्यूज यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून लातूरकरांना आश्वस्त करू इच्छितो की वरिष्ठांनी ज्या कामासाठी माझ्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे त्याच्यामध्ये वाहतूक व्यवस्थापन हा एक सर्वात जटिल प्रश्न ह्या लातूरचा होता. त्यामध्ये मोटरसायकल जे आहेत ते अत्यंत बेशिस्त आणि बेशिस्त पार्किंग हे दोन जे विषय आहेत ते मोठ्या प्रमाणावरती होते. त्यामुळं वाहतूक व्यवस्थापन करणं हे वाहतूक पोलिसांना थोडंसं डोईट जात होतं. आपण जे आता काम करतोय ते मुख्य काम आपलं जे आहे ते रॉंग साईड येणाऱ्या वाहतूकदारांना, मग ते 4 व्हीलर असू देत किंवा 2 व्हीलर असू देत, रॉंग साईड येणाऱ्या 2 व्हीलरना प्रतिबंध करणे. त्यासाठी आपण रोज ड्राईव्ह घेतो. मग तो ड्राईव्ह आपण जिल्हा परिषद असेल, नंदी स्टॉप असेल, मिनी मार्केट असेल, तर या ठिकाणी आपला तो ड्राईव्ह चालू आहे. दुसरी समस्या आहे की आपले जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती फ्रूटचे गाडे किंवा दुकानदारांचे साईन बोर्ड्स हे अतिक्रमित केल्यामुळं आपल्याला जी वाहतुकीसाठी जी जागा अपुरी पडत होती ते काम आम्ही केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दयानंद गेटपर्यंत जेवढे काही फ्रूटचे गाडे रस्त्यावरती होते ते रस्त्यावरचे गाडे काढून आपण त्यांना जुन्या रेल्वे लाईनवरती जागा दिलेली आहे. त्यामुळे हा रस्ता आपला मोठा झालेला आहे आणि तिथं एका बाजूला आपल्याला पार्किंग सुद्धा वाहनांची करता येते. त्यानंतर आहे आपली गोलाईमध्ये जे काही फ्रूटचे गाडे होते ते सर्व आपण गाडे काढून घेतलेले आहेत आणि ते ग्रिलच्या मागे बसवलेले आहेत, जेणेकरून वाहतूकदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा जे पादचारी आहेत, जे चालत जाणार आहेत, त्या लोकांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही. आमचे बरेच काम चालू आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो आहे मुद्दा तो आहे बुलेट फटाका सायलेन्सर. तर त्याच्यावरती आपली जोरदार मोहीम चालू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये फटाका सायलेन्सर हे आम्ही शहरामध्ये वाजवू देणार नाही. प्रत्येक दिवशी आमच्या या फटाका सायलेन्सरवरती कारवाई सुरू आहे. दुसरा प्रश्न आहे ऑटो रिक्षा फ्रंट सीट, डॅझलिंग लाईट आणि मोठ्या प्रमाणात स्पीकर गाडीमध्ये लावून रात्रीच्या वेळेस धिंगाणा घालणे हे जे काही असे प्रकार होत आहेत त्यासाठी आम्ही स्पेशल टीम गठीत केलेली आहे आणि त्या माध्यमातून अशा बेशिस्त ऑटो चालकांवरती ही आमची कारवाई सुरू आहे. म्हणजे एका बाजूला 2 व्हीलरवरती जे बेशिस्त 2 व्हीलर चालक आहेत आणि जे बेशिस्त ऑटो चालक आहेत आणि ॲट द सेम टाइम जे बेशिस्त फेरीवाले आहेत, या सर्वांवरती आमच्या कारवाया चालू आहेत. सुरुवातीला आपण जनतेला आवाहन केलं की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केलेली आहे. नागरिकांचा मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद या पोलीस कारवाईला मिळत आहे. ज्या ठिकाणी पोलीस कारवाई न करता सामंजस्याने काही गोष्टी करता येतात तर त्याही गोष्टी आम्ही करतोय. आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकी क्रीडा संकुल हा छोटा रस्ता आहे.
तर तिथेही बरेच फेरीवाल्यांनी तो रस्ता अतिक्रमण केला होता, ज्यामुळे वाहतूकदारांना रस्त्यावरती वाहतूक करणं थोडं जिकरीचं जात होतं. तर बरेच जे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये वाहतूक व्यवस्थापन करत असताना आपण वन वे आहे, यू टर्न आहे, तर त्या यू टर्नचा वापर बरेच लोक न करता रॉंग साईडने येतात. महामार्गावरती जर आपण बघाल तर वाडा हॉटेल पासून ते राजीव गांधी चौकापर्यंत भाजीवाले जे रस्त्यावर बसले होते, त्यामुळे त्यांचा तर स्वतःला जीविताला धोका निर्माण झाला होताच, परंतु वाहन चालकांना सुद्धा महामार्गावरती कसरत करावी लागत होती. आपण ते भाजीवाले तिथून न उठवता त्यांना फुटपाथवरती जागा दिलेली आहे, जेणेकरून त्यांचा व्यवसायही चालेल आणि आपले वाहतूक व्यवस्थापन ही चांगल्या प्रकारे होईल. मी पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपले जे रस्ते अपघाताचे प्रमाण आहे ते लातूरमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे, ज्यामध्ये प्राणांतिक अपघात म्हणजे जिथं लोकांना जीव गमवावा लागतो हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आतापर्यंत 272 लोकांनी आपला जीव महामार्गावरती गमावलेला आहे. आपण रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून, ज्याचे पदसिद्ध अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असतात, त्याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक, माननीय महानगरपालिका आयुक्त तसेच सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे त्या समितीमध्ये गठीत आहेत. दर 15 दिवसाला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी या समितीची बैठक होते. त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की प्राणांतिक अपघाताचे प्रमाण जर कमी करायचे असेल तर टू व्हीलर चालकांनी राष्ट्रीय महामार्ग आणि महामार्गावरती हेल्मेटचा वापर करावा, जेणेकरून हेड इंजुरीचे प्रमाण कमी होऊन आपले प्राणांतिक अपघात आपल्याला कमी करता येतील. त्याचबरोबर माननीय सुप्रीम कोर्टाने स्वतःहून एक सुमोटो दाखल करून घेतलेला आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं नमूद केलेलं आहे की महामार्गावरती जेवढं काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण पूर्णपणे काढून घेण्यासाठी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. त्यावरही आपले काम चालू आहे. वाडा हॉटेल पासून ते गरुड चौकापर्यंत जे काही बेकायदेशीर वाहन रोडवरती महामार्गावरती पार्क केले जातात, ज्याच्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनाला समोरच्या गाडीचा अंदाज येत नाही की ती गाडी थांबलेली आहे की रनिंग करत आहे, आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तर त्याच्यावरही आपलं काम चालू आहे. आम्ही एक वाहन आमचे आहे शहर वाहतूक शाखेचे एक वाहन जे आहे ते आम्ही तिथं कंटिन्युअसली महामार्गावरती पेट्रोलिंग करता ठेवलेलं आहे. साहेब, ज्या पद्धतीनं आपण म्हणताय की फ्रंट सीटवर असल्यानंतर त्या ऑटो चालकावर आपण गुन्हा दाखल करताय किंवा जे काय असेल ते तुम्ही कायदेशीर कारवाई करताय, पण ड्रिंक ड्राईव्ह ज्या पद्धतीनं ऑटो चालक करतात किंवा ज्या पद्धतीनं ऑटो चालकाची स्थिती ह्या लातूरमध्ये नाही, तर ड्रिंक अँड ड्राईव्ह ह्या संदर्भामध्ये किती गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्याकडे आता? म्हणजे आता आपले ड्रंक अँड ड्राईव्ह हा आपला सध्या या आठवड्यामध्ये ड्राईव्ह चालू आहे. तर मला वाटते आतापर्यंत आपण या तारखेपर्यंत चालू वर्षी एकूण 312 केसेस संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केलेल्या आहेत. त्यामध्ये 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, 3 व्हीलर आहेत. साहेब, ज्यावेळेस कदम साहेब या ठिकाणी होते, ट्रॉफिकला होते, त्यावेळेस ऑटो चालकांना युनिफॉर्मवर जर ऑटो चालक असेल म्हणजे चालक आणि मालक जर असेल तर त्याला व्हाईट ड्रेस होता, आणि जर तो भाड्यानं चालवत असेल तर त्याला खाकी वर्दी होती. बरोबर. अशी काही दिसत नाहीत आता ऑटो चालकांच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय तुमचं म्हणजे दुर्लक्ष झालंय का? आता हे जर प्रोव्हिजनल बघाल आपण तर ती युनिफॉर्म कोड आपण याच्यासाठी दिलेला आहे की एक शिस्तता दिसावी, ऑटो चालकामध्ये एक शिस्तता दिसावी. तर जे मालक आहे ते व्हाईट ड्रेस परिधान करतात आणि जे काही चालक आहेत ते आपण खाकी ड्रेस परिधान करतात. पण जे आता नवीन जे काही पिढी आलेली आहे या ऑटो रिक्षाच्या व्यवसायामध्ये, तर ती पिढी थोडंसं या नियमांकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसते. पण जे जुने ऑटो चालक आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला युनिफॉर्म मध्ये, पण तो व्हाईट असो किंवा खाकी असो, ते आपल्याला युनिफॉर्म मध्ये दिसतो. आणि जे युनिफॉर्म घालत नाहीत तर त्याच्यावरती आपली दंडात्मक कारवाई सुरू आहे. साहेब, आतापर्यंत कारवाई किती झालेली आहे? आणि त्या लोकांना म्हणजे जी म्हणजे दारू पिऊनच ऑटो रिक्षा चालवत असताना काही मुद्दाम जे फुटपाथवरनं चालणारे लोक असतात, रस्त्याच्या कडेनं चालणारे असतात, त्यांना जीव मुठीत धरून चालावं लागलं. आणि संध्याकाळी जर बघितलं आपण, जर आपण ते ह्याला संविधान चौकाच्या पुढे SP वाईन शॉप आहे, तिथं एवढी गर्दी असते की ते गाडी मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, भर रस्त्यामध्ये लावतात आणि ते दारू खरेदी विक्री करायला जातात. तर त्याच्यावर काय आपलं नियंत्रण? आता हा एक महत्वाचा विषय आहे. आपण जर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते PVR चौकाकडून जाताना जर
हा जर रोड बघितला तर SP वाईन शॉप हा एक आपला हॉटस्पॉट आहे. तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जे टू व्हीलर रस्ता क्रॉस करत होते ते रॉंग साईडनं टू व्हीलर क्रॉस करत होते. तर आपण काय केलेलं आहे आता तिथं तात्पुरते बॅरिकेड लावून जे पेट्रोल पंपाकडून SP वाईनकडे येणारे जे होते म्हणजे रस्ता जो छेदणारा रस्ता होता तो साहेब आपण तुम्हाला बंद केलेला आहे. थांबवतो मी. हम्म, म्हणजे सेफ्टी तुम्ही त्या दारूच्या दुकानदाराला केलेली आहे हम्म. का नागरिकांना त्रास दिलेला आहे? कारण आता- तिकडनं जे लोक येणारे आहेत हम्म, त्यांना 5 नंबरकडे जर जायचं असेल हम्म, तर त्यांना संविधान चौकाकडे येऊ लागते. हम्म. आणि ज्याला म्हणजे गोलाईकडे यायचं असेल तर त्यांना 1 नंबर चौकाकडे जाता येते. म्हणजे नेमकं त्या दारू दुकानदाराला हम्म. सांगून नाही जमणार. नाही. आता याचं उत्तर असं आहे की दारू SP वाईन शॉप आहे त्यांना आपला एक सेपरेट वॉचमॅन त्या ठिकाणी नेमलेला आहे. तो वॉचमॅन जे आहे ते वाहनं त्याच्याकडे जी वाहनं येतात ती वाहनं तो एका बाजूला लावून घेत असतो. SP वाईन शॉपला लागूनच जर बघितलं आपण एक बेकरी आहे, एक अण्णा इडली सेंटर आहे आणि SP वाईनच्या पलीकडेच एक टेक्सटाईल आहे. तर त्या टेक्सटाईल मध्ये जे वाहनं येतात ती 4 व्हीलर जे रस्त्यावर थांबतात तो आम्ही जो रस्ता बंद केलेला आहे तो बंद याच्यासाठी केलेला आहे की मोटरसायकल पूर्णपणे रॉंग साईडनं रस्ता क्रॉस करत होते. आता जर आपण तिथं जाऊन बघितलं तर तिथलं 50% ट्रॅफिक हे कमी झालेलं आहे. त्यांना आपण बजाज शोरूम या ठिकाणी यू टर्न दिलेला आहे. हा यू टर्न याच्यासाठी दिलेला आहे की कार ज्यावेळी जाते रस्त्यावरून त्यावेळी मोटरसायकल त्या कारवाल्याच्या लक्षात येत नाही आणि अपघाताचे प्रमाण घडण्याची शक्यता असते. तर मोटरसायकल चालकाने स्वतःला शिस्त लावून घ्यावी की आपल्याला यू टर्न दिलेले आहेत ते आपल्या सेफ्टीसाठी दिलेले आहेत. आपण रॉंग साईडने न जाता आपल्याला देण्यात आलेला यू टर्नचा आपण वापर करावा ही आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून. सर शेवटचा प्रश्न की लातूरकरांना तुम्ही म्हणजे ट्रॉफिकसाठी ज्या काही हे झालेले आहेत नियम लावून दिलेले आहेत, आता लातूरकरांसाठी ट्रॉफिकचे नियम पाळावेत असे ज्या नागरिकांना नियम माहीत नाहीत असे थोडक्यात नियम. सगळ्यात महत्वाचं आहे सिग्नल. लातूरकरांना मी आता 1 वर्ष झालं लातूर शहरामध्ये आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला यापूर्वी होतो तर त्यावेळी मी बघितलं की आपले लातूरकर जे सामान्य नागरिक आहेत त्यांना रेड सिग्नल काय आहे, ज्यावेळी सिग्नल ग्रीन होतो त्यावेळी वाहनं जातात आणि आपले जे लोक आहेत ते वाहनांना थांबवत हात करत रस्ता क्रॉस करत असतात. तर माझी नागरिकांना विनंती आहे की आपण सिग्नलकडे लक्ष द्यावं. ज्यावेळी रेड सिग्नल पडलेला असेल त्यावेळी झेब्रा क्रॉसिंग वरूनच आपण रस्ता क्रॉस करावा. आपण आपल्या माध्यमातून मी हेही सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये महापालिकेशी आमचं बोलणं झालेलं आहे की प्रत्येक चौकामध्ये ज्या ठिकाणी सिग्नल आहे तिथं आम्हाला झेब्रा क्रॉसिंग पाहिजे आहेत. प्रत्येक रोडवरती येलो लाईन आम्हाला पाहिजे आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही रिक्षा पॉइंट दिलेले आहेत जेणेकरून ऑटो चालकांनाही मान सन्मान मिळेल आणि ते त्या ग्रिलच्या आतमध्ये राहून आपला व्यवसाय करतील जेणेकरून ते एक आपल्याला शिस्तप्रियता लातूरमध्ये दिसेल. आम्ही ही जे काही कारवाई चालू केलेली आहे या कारवाईला लातूरकरांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लातूरकरांकडून आम्हाला सहकार्य मिळत आहे. अशाच प्रकारचं सहकार्य सर्व स्तरावरून आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. जे काही आम्ही पण घेतलेलं आहे की लातूरला एक चांगली वाहतूक व्यवस्था देणं माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशानुसार या लातूर शहरासाठी जो एक जिकरीचा प्रश्न बनलेला आहे. कारण मोठ्या प्रमाणावर मध्ये इथं कॉलेज स्टुडंट्स आपल्या लातूरमध्ये शिकण्यासाठी आलेले आहेत आणि त्या लोकांच्याकडूनच थोडंसं बेशिस्तीचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये अल्पवयीन बालकांचं प्रमाण हे वाहन चालवण्याचं मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्या बाबतीत ही प्रबोधन करत आहोत की अल्पवयीन बालकाने जर वाहन चालवले तर पालकांवरती गुन्हा दाखल होऊन त्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत लातूर शहरामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये. आपण ते प्रश्न एक प्रश्न आपण ते सॉल्व्ह करत जात आहोत पुढं. भविष्यामध्ये हे जे रॉंग साईडचं मोटरसायकलचं प्रमाण आहे किंवा नो पार्किंगचं जे प्रमाण आहे ते भविष्यामध्ये आपण टो व्हॅन घेणार आहोत. तर टो व्हॅनच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी तो प्रश्न सॉल्व्ह करू. त्याचबरोबर बस स्टँडच्या समोर वन वे आपण केलेले आहेत परंतु ते वन वे लोकांना माहिती नाहीत. तर आम्ही तिथे बॅरिकेड टाकून त्या बॅरिकेडवरती पूर्ण पोस्टर लावून ते वन वे लोकांच्या निदर्शनास आणून देणार आहोत जेणेकरून लोकांच्याही लक्षात येईल की बाबा हा वन वे आहे. तर अशी पद्धतीनं लोकांना शिस्त लावण्याचं काम शहर वाहतूक विभागाकडून सुरू आहे. खरोखरच हे होते लातूर शहर ट्रॉफिक इन्चार्ज मनोज जिरगे साहेब. लातूरकरांनी खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिलेला तरी आपल्याला दिसत आहे.
पण जे काही ट्रॉफिकचे नियम आहेत ते नियम सुद्धा लातूरकरांनी पाळणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यावर कारवाई होणारच नाही आणि पोलिसांचं सुद्धा काम वाढणार नाही. हे दक्षता जर नागरिकांनी घेतली तर खरोखरच जसं स्वच्छ लातूर सुंदर लातूर तसं नियमात जे ट्रॉफिक ला नावं ठेवले जातात लातूरकरांना लातूर. की कशाही गाडी चालवतात, कशाही रिक्षा फिरवतात, कशा म्हणजे टू व्हीलर जे आहेत ते आउटसाईडने येतात. असं न करता आपण पोलिसांनी जी नियमावली दिलेली आहे, रूल्स जे आहेत ते फॉलो करू. ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.